उन्हाळा चालू झाला की मोठ्यांना पण आणि बाळांना पण अगदी कमी खाणं होतं, पण त्यांच्या आहारात आपण जर चेंज केला त्यांना डिहायड्रेशन होणार नाही, बाळ आजारी पडणार नाही आणि असे काही पदार्थ दिले की बाळाचं शरीर आतून थंड राहतं. त्यामुळे ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि याचे फायदे काय आहेत, किती महिन्यापर्यंत बाळाला आपण देऊ शकतो, सगळं सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. इथे मी अगदी सॉफ्ट मऊ शिजलेला भात घेतला आहे आणि पांढरा प्लेन भात आहे, याच्यामध्ये काही ॲड केलं नाही. तुमचं 1 इयरचं बेबी असेल तर मीठ टाकलं तरी चालेल, 1 इयरपेक्षा खाली बेबी असेल तर मीठ याच्यामध्ये ॲड करू नका, कारण की 1 वर्षापर्यंत बाळाला मीठ देत नाहीत. आता याच्यामध्ये आपण फ्रेश दही टाकणार आहोत. दही खूप जुनं नसायला नको, आपल्याला इथं फ्रेश दही पाहिजे असतं. वाटलं तुम्ही दह्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून अगदी मऊ अशी पेस्ट देखील तुम्ही याची करू शकता भाताची त्याची. जर बाळ तुमचं अगदी लहान असेल तर, बाळ अजून टेक्स्चर फूड खात नसेल तर अगदी तुम्ही असं मिक्सरला वगैरे याला काढून घेऊ शकता, जेणेकरून त्याचं लिक्विड होईल. आणि छान आता मॅश करून घेते मी याला. काय होतं, उन्हाळ्यामध्ये बाळाची भूक खूप कमी होऊन जाते आणि बॉडी गरम होते, त्याच्यामुळे त्याला काहीच खावंसं वाटत नाही. डिहायड्रेशन बाळाला होतं किंवा डिहायड्रेशनचा धोका जास्त वाढतो उन्हाळ्यामध्ये, म्हणून बाळाच्या आहारात चेंज करणं फार गरजेचं असतं. आता छान मिक्स करून घेतलं आहे, मॅश करून घेतलं आहे. इथे आपण त्याला तडका देणार आहोत. त्यानंतर इथे मी तूप घेतलं आहे, थोडे जिरे मोहरी छान असे तडतडू दिले आहेत आणि आपण इथे कढीपत्ता घेणार. याचे फायदे काय आहेत ते देखील मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा. दही बाळाला शरीर थंड ठेवते, डिहायड्रेशनपासून वाचवतं, पचन सुधारते, बाळाला एनर्जी देतो आणि त्यामुळे उन्हाळ्यात बाळाचा आहार हा असा चेंज आपण केला पाहिजे. हा भात तुम्ही दही भात चे तडका आपण म्हणू शकतो, याला तुम्ही 8 महिन्यापासून देऊ शकता. अगदी कमी बाळ असेल 6-7 महिन्याचं, याचा एक ऑलरेडी एक व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि अजून झाला नाही बरं, हां अजून एक पुढे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर देखील ॲड करायची आहे, जेणेकरून बाळ अगदी आवडीने खातं. माझं बाळ एवढं आवडीने खातं ना, हे की काही विचारूच नका. जसा उन्हाळा लागला तसं बाळाचा आहार चेंज केला आहे आणि तुमच्यासोबत रोज रोज शेअर करत असते मी माझ्या बाळाला काय देते. तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि हो कमेंट देखील करा, कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय मला कळत नाही माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की नाही. त्याच्यामुळे कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणि अजून तुम्ही बाळाचा आहार चेंज केला नसेल उन्हाळ्यामध्ये तर ही रेसिपी नक्कीच त्यामध्ये ॲड करा आणि आपल्या बाळाला खायला द्या. आणि हो, तुमचं बाळ किती मंथचं आहे, तुम्हाला अजून कुठल्या रेसिपी हव्या आहेत त्या नक्की मला कमेंटद्वारे कळवा. अशा मी अनेक रेसिपी अपलोड केल्या आहेत, त्या देखील पाहू शकता. आणि अगदी प्लेन द्यायचा असेल तर त्याची रेसिपी देखील आपल्या चॅनलवरती आहे, ते देखील तुम्ही जाऊन पाहू शकता. त्याची लिंक मी तुम्हाला खाली देते, तर नक्की पहा. चला आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, थँक्स फॉर वॉचिंग.